नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. टिंग 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 टिंग. आज मी बनवणार आहे गोड चपाती, रताळ्याची गोड चपाती. चपाती खूप साऱ्या पद्धतीने बनवतात. कोण कोण गुळाची चपाती बनवतं, कोण साखराची गोड चपाती बनवतं. मी तुम्हाला रताळ्याची सोप्या पद्धतीने दाखवते. मी रताळ्याला अर्धा तास पाण्यात शिजाय ठेवलेलं मंद आचेवर. आता तुम्ही बघू शकता मी सगळ्यांना बारीक पिसून घेते स्मॅशरनी. पावभाजीचं स्मॅशर असो मी त्याने करते. आणि अर्धा वाटी मी गूळ टाकला आहे चवीप्रमाणे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आणि एक जायफळ मी खिसून टाकलं आहे. आणि 1 कप भरून गव्हाचं पीठ टाकलं आहे चवीपुरतं मीठ. आणि 1 चमचा तूप टाकलं आहे. तुम्ही तूप योग्य तेल पण यूज करू शकता. का तुमच्याकडे तूप नसेल कोण घरी खाता तुम्ही बघू शकता. आता मी हा उंडा मळून घेतला. त्या उंड्यामध्ये मी बिलकुल पाणी नाही टाकलं आहे. आता मी त्याला 10 मिनटं झाकून ठेवणार आहे, तेल नाही तर तूप लावून. आता मी तुम्ही बघू शकता मी 4 उंडा घेतला. आता तुम्हाला मी लाटून दाखवते. ती चपाती आपल्याला जास्त जाडी पण नाही लाटायची, जास्त बारीक पण नाही, आपल्याला मीडियममध्ये लाटायची. माझी चपाती बघू शकता तुम्ही मस्त गोल झाले. आता त्याला मी तव्यावरती ठेवणार आहे. तवा माझा गॅसवरती ठेवला मी 5 मिनटं झालं. आता तो गरम झाला आहे. आता मी त्याला शेकून घेणार. तुम्ही बघू शकता माझी लेयर मीडियममध्ये आली आहे. मी त्याला शेकून घेते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मी किती मस्त छान छान झाली आहे. आता मी त्याला दोन्ही साईडने नीट भाजून घेणार. आता मी त्याला दोन्ही साईडने तूप लावणार. तुम्ही तुपाऐवजी तेल पण यूज करू शकता, बटर पण करू शकता. ते तुमच्या अंदाजेमध्ये तुम्ही करू शकता. आता मी दोघां साईडने लावून घेते आणि 5 मिनटं त्यांना नीट मंद आचेवरती नीट त्याला पचवून देते. आता माझी चपाती रेडी झाली आहे. मी तुम्हाला दाखवते. ती रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही घरी करून पाहू शकता. ते आपण भाजीबरोबर खाऊ शकतो, लोणच्याबरोबर खाऊ शकतो, खूप कशाबरोबर पण खाऊ शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन. थँक्स फॉर वॉचिंग.